गोष्टीचे नाव आहे सोंगाड्या कोल्हा। एक कोल्हा होता, त्याला सापडले मोराचे पंख। त्याने ते आपल्या दोन्ही बाजूंना बांधून घेतले। त्याला सापडला मोराचा पिसारा, तो त्याने आपल्या शेपटीला बांधून घेतला। तो स्वतःशीच म्हणाला, मी आता मोर झालो। मी मोराच्या कळपात शिरेन, त्यांची अंडी खाईन, त्यांची पिल्ले खाईन, खूप मज्जा करेन। तेवढ्यात तिकडून एक मोरांचा कळप आला। कोल्हा त्या कळपात शिरला। मोरांनी त्याला आपल्या कळपाचा नायकापुढे उभे केले। त्याचे नाव होते मोरेश्वर। मोरेश्वराने त्याला विचारले, तू कोण आहेस? येथे कशाला आला आहेस? कोल्हा म्हणाला, मी मोर आहे। हे पहा माझे पंख, हा पहा माझा पिसारा। मोरेश्वर म्हणाला, तुझे तोंड असे कसे? तुला चोच कशी नाही? कोल्हा म्हणाला, एकदा जंगलात आग लागली होती। आगीत माझी चोच जळाली आणि तोंड भाजले। मोरेश्वर म्हणाले, आमची मान बघ किती लांब आहे, तुझी मान इतकी आखूड कशी? कोल्हा म्हणाला, एका हत्तीने माझ्या मानेवर पाय दिला, त्यामुळे ती आखूड झाली। मोरेश्वर म्हणाला, आम्हाला 2 पाय आहेत, तुला 4 पाय कसे? कोल्हा म्हणाला, आगीत माझे पाय होरपळले आणि मी दुबळे झाले, तेव्हा एका कोल्ह्याने त्याचे पाय मला उधार दिले। एक मोर म्हणाला, हा खोटे बोलत आहे, याला मारा व पळवून लावा। कोल्हा म्हणाला, अहो मी खरंच मोर आहे। मोरेश्वर म्हणाला, तू मोर आहेस तर पिसारा फुलवून नाचून दाखव बरे। कोल्हा वेडीवाकडी पावले टाकून नाचू लागला। त्याला काही नाचता येईना, त्याला पिसारा फुलवता येईना। सगळे मोर म्हणाले, खोटा रे खोटा, मारा याला। तेवढ्यात तिकडून एक भला मोठा काळा नाग सळसळ करत आला। मोर सापांना नागांना मारतात, त्या काळ्या नागाला मारायला मोरांनी चोची सरसावल्या। मोरेश्वर म्हणाला, आपल्या या नव्या मित्राला नागाला मारायला सांगा। सळसळ करत येणाऱ्या नागाला पाहून कोल्हा घाबरला आणि धूम पळाला। त्याचे पंख गळून पडले, त्याचा पिसारा गळून पडला। त्याची फजिती पाहून सगळे मोर खूप हसू लागले। आता कोल्हा जंगलात शिरला। त्याला एक मेलेले हरीण दिसले। त्याने त्यांची शिंगे उपटली, ती आपल्या कपाळावर बांधली। त्याने हरिणाचे कातडे आपल्या अंगावर बांधले। मग तो मनाशी म्हणाला, आता मी हरीण झालो। मी आता हरिणाच्या कळपात शिरेन, गुपचूप त्यांची पिल्ले खाईन, खूप मज्जा करेन। तो नदीकाठी गेला। तेथे पाणी पिण्यासाठी एका हरिणीचा कळप आला होता। कोल्हा त्या कळपात शिरला। कोल्हा त्या सर्व हरिणांबरोबर फिरू लागला। त्याने हळूच एका पिल्लाला धरण्याचा प्रयत्न केला। मोठ्या हरिणीच्या ते लक्षात आले। त्याने लगेच कोल्ह्याच्या पोटावर शिंगे रोखली। एक हरीण म्हणाले, तू कोण आहेस, खरे सांग? कोल्हा म्हणाला, खरे सांगतो, मी हरीण आहे। हरीण म्हणाले, चल पळ आमच्याबरोबर, मार बरे उंच उडी। कोल्हा त्यांच्याबरोबर पळाला, पण कुंपणावरून उडी मारताना त्याच्या अंगावरचे हरिणाचे कातडे खाली पडले, त्याची शिंगे गळून पडली। एक हरीण म्हणाले, हा तर लबाड कोल्हा आहे, शिंगे मारा याला। हरिणांनी कोल्ह्याच्या पोटावर शिंगे मारली। कोल्हा तिथून कसा तरी निसटला आणि धूम पळाला। आणखी दाट जंगलात गेल्यावर त्याला त्याचा मित्र दुसरा कोल्हा भेटला। तो म्हणाला, मित्रा, मला वाघाचे कातडे सापडले आहे, तुला हवे असेल तर मी ते तुला द्यायला तयार आहे। सोंग घेणारा कोल्हा म्हणाला, नको रे बाबा, मला वाघाचे कातडे नको की सिंहाचे नको, जेवढा अनुभव मिळाला तेवढा पुरे झाला। खोटेपणा करू नये, सोंग ढोंग करता कामा नये, भरो न भरो पोटाचा दरा, मी आपला कोल्हाच बरा, मी आपला कोल्हाच बरा। गोष्ट आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।